आज तिसरा श्रावणी सोमवार असल्याने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक हे त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। आपण जर बघितलं तर पहाटे 4 वाजेपासून त्र्यंबक राजाचं विधिवत पूजा करून मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने संपूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये विविध फुलांची आरास करण्यात आलेली आहे। गाभाऱ्यामध्ये देखील विधिवत पूजा करण्यात येत आहे। भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते। जवळपास 4 ते 4.5 तास हे दर्शनासाठी लागत असल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत काही भाविक देखील आहेत। इकडे बघ, नांदेड जिल्हा देगलूरून आलो। किती वेळ लागतो दर्शनाला 2.5-3 तास लागले। हां, नक्की आपण बघतोय अशा पद्धतीने भाविक देखील या ठिकाणी 3 ते 4 तासांपासून रांगेमध्ये उभे आहेत आणि 3 ते 4 तास हे आता दर्शनासाठी लागत असल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच मंदिर प्रशासनाकडून देखील प्रत्येक भाविकाचं दर्शन व्हावं यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून सगळे उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे। संपूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये विविध फुलांची आरास करण्यात आलेली आहे, सजावट करण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीनं त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर बघितलं तर देशभरातून विविध जिल्ह्यांमधून त्र्यंबकेश्वरमध्ये भाविक या ठिकाणी दाखल झाले। एकूणच भाविकांमध्ये देखील उत्साह पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी त्र्यंबक राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची ओढ देखील आपल्याला पाहायला मिळते आणि मोठी गर्दी या ठिकाणी आता त्र्यंबकेश्वरमध्ये भाविक करताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, त्र्यंबकेश्वर, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।